नमस्कार. मी डॉक्टर किरण मजलेकर, जनता शिक्षण संस्थेचे किसनवीर महाविद्यालय वाई येथे भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण चार्ल्स डाव यांनी मांडलेली फायनान्शियल मार्केटमधील एक डाव थिअरी समजावून घेणार आहोत. तर फायनान्शियल मार्केटमध्ये बेसिकली इन्व्हेस्टमेंट करत असताना दोन प्रकारचे अनालिसिस केले जातात. फर्स्ट वन इज फंडामेंटल अनालिसिस अँड सेकंड वन इज टेक्निकल अनालिसिस. आता टेक्निकल अनालिसिसचा वापर करत असताना डाव थिअरी ही फायनान्शियल मार्केटमध्ये ऑलवेज पाहिली जाते. मग चार्ल्स डाव यांनी मांडलेली डाव थिअरी चला तर आपण पाहूयात. तर डाव थिअरीनुसार चार्ल्स डाव यांनी मार्केटमध्ये तीन प्रकारचे ट्रेंड सांगितले. फर्स्ट वन इज अप ट्रेंड, सेकंड वन इज डाऊन ट्रेंड अँड थर्ड वन इज साइडवेज मार्केट. आता अप ट्रेंडलाच आपण बुलिश मार्केट म्हणतो. आता बुलिश हा वर्ड का वापरला जातो, तर बुल आपली शिकार करत असताना शिंगावरती घेऊन वरती उचलत असतो, त्याच पद्धतीने मार्केट हे बुलिश म्हणजेच वरच्या ट्रेंडला असतं. दॅट्स वाय अप ट्रेंड म्हटला जातो बुलिश मार्केट. मग बुलिश मार्केट हे रायझिंग पॅटर्न मध्ये असतं, कंटिन्यू वाढत असतं, ज्याच्यामध्ये प्रॉपर व्हॉल्यूम बायर्सचा वाढत असतो. मग इथं सेंटिमेंट जो आहे मार्केटचा तो प्रॉपर पॉझिटिव्ह सेंटिमेंट असतो. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहत असताना ऑलवेज बुलिश मार्केट म्हणजेच अप ट्रेंडिंग मार्केट हे हायर हाईज हायर लोज या पद्धतीनं वाढत जात असतं. आता हायर हाईज हायर लोज काय आहे, बुलिश मार्केट काय आहे, ज्याला आपण अप ट्रेंडिंग मार्केट म्हटलेलं आहे, काय आहे हे आपण चार्ट वरती पण समजावून घ्यायचं आहे. इथं स्ट्रॉंग व्हॉल्यूम असतो बायर्सचा, मार्केट नेहमी वाढत असतं. त्याच्यामध्ये आपण ट्रेंड लाईनच्या माध्यमातून आयडेंटिफाय करू शकतो की बुलिश मार्केट नेमकं हायर हाईज हायर लोज बनवत वरच्या दिशेने कशा पद्धतीने जात असतं. आता बुलिश मार्केट याच्यानंतर आहे दुसरं मार्केट बेरिश मार्केट, ज्यालाच आपण डाऊन ट्रेंडिंग मार्केट म्हणतो. आता डाऊन ट्रेंडिंग मार्केट बेरिश मार्केट काय आहे, आता बेर आपली शिकार पंजाने खाली पाडून करत असतो, मार्केट ही डाऊन साइडला येत असतं. दॅट्स वाय बेरिश मार्केट डाऊन ट्रेंडिंग मार्केट म्हटले. आता ज्यावेळेला मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जास्त असतं, मार्केट डाऊन साइडला येत असतं, त्यावेळेला हा ट्रेंड मोस्टली पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये सेंटिमेंट जे आहेत ते निगेटिव्ह असतात आणि मार्केटमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण असतं, कारण मार्केट डाऊन साइडला येत असतं. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहत असताना ज्या पद्धतीनं अप ट्रेंड मध्ये मार्केट हा वाढत असतो, हायर हाईज हायर लोज बनवत वरती जात असतो, त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडिंग सिच्युएशनला लोअर हाईज लोअर लोज या पॅटर्न मध्ये डाऊन ट्रेंडिंग मार्केट डाऊन साइडला येत असतं, ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम बायर्सचा जो आहे तो थोडासा वीक असतो. त्याचबरोबर ट्रेंड लाईनच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करू शकतो की डाऊन ट्रेंडिंग मार्केट कशा पद्धतीने डाऊन साइडला येतो. आता तिसरा प्रकार ज्यालाच आपण म्हटलेला आहे साइडवेज मार्केट, जे की रेंज बाउंड मार्केट आहे. रेंज बाउंड मार्केट म्हणजेच मार्केट एकाच सिच्युएशन मध्ये बायर्स आणि सेलर्स मध्ये फाईट सुरू असते आणि एकाच रेंज मध्ये मार्केट अडकलेलं असतं, ज्याला आपण रेंज बाउंड मार्केट म्हणतो. आता रेंज बाउंड मार्केटमध्ये प्राइस ही एकाच ठिकाणी कन्सॉलिडेशन फेज मध्ये आलेली असते. त्याचबरोबर मार्केट हे एकाच रेंज मध्ये कंटिन्यू राहिलेलं असतं, ज्याला आपण रेंज बाउंड मार्केट म्हणतो. रेंज बाउंड मार्केटमध्ये हॉरिझॉन्टल प्राइस ऍक्शन बनलेली असते. आता प्राइस ऍक्शन काय आहे, जसं की आपण मगाशीच बोललो की दोन प्रकारचे अनालिसिस असतात, आपण पुढे चार्ट वरती समजावून घेऊयात. रेंज बाउंड मार्केटमध्ये प्रॉपर मार्केट एकाच रेंज मध्ये अडकलेलं असतं आणि तिथं एक सिमेट्रिकल ट्रायंगल तयार झालेला असतो, एक हॉरिझॉन्टल चॅनल तयार झालेलं असतं. आता या डाव थिअरीचा वापर करून मार्केटमध्ये कशा पद्धतीने पोझिशन घेतली जाते, मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपण प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि कुठं इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युअली केली पाहिजे हे आपण समजावून घेऊ. आता डाव थिअरीचा मार्केटमध्ये इम्पॉर्टन्सी काय आहे, तर मार्केटचा ट्रेंड डायरेक्शन काय आहे, जसं की मार्केट बुलिश ट्रेंड मध्ये आहे की बेरिश ट्रेंड मध्ये आहे, मार्केटमध्ये आता अपॉर्च्युनिटी आहे का इन्व्हेस्टमेंटची की नाही, आता नेमकं मार्केटची कंडिशन काय आहे. त्याचबरोबर याच बेसिसवरती आपण मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो की राईट नाव एंट्री घेण्याची पोझिशन नाहीये. जर एंट्री घेतली असेल तर राईट नाव प्रेझेंट सिच्युएशनला आपण त्याच्यातून एक्झिट घ्यायचंय का, या गोष्टी. त्याचबरोबर कोणत्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असताना रिस्क मॅनेजमेंट जे करायचंय आपल्याला त्या गोष्टींचा अभ्यास, त्याचबरोबर कोणतीही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची असेल तर डाव थिअरीचा वापर प्रॉपर आपल्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पाहायला मिळतो. आता अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं तीन जे ट्रेंड मी सांगितले, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज मार्केट. आता ट्रेंड आयडेंटिफाय केल्यानंतर ट्रेंड कन्फर्म करून त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये पोझिशन घ्यायची आहे. मग ही पोझिशन कशा पद्धतीने घ्यायची, हे ट्रेंड नेमकं चार्ट वरती कसे वर्क होतात याचा आपण थोडासा अभ्यास प्रॉपर ट्रेडिंग व्यू या प्लॅटफॉर्म वरती करूया.